सो गाईज आजचा व्हिडिओ सुद्धा आहे आपल्या इनोवा हायक्रॉस GX बद्दल. अँड द क्वेश्चन इज व्हाय आय बॉट इनोवा हायक्रॉस GX ऑप्शनल वेरियंट दॅट इज पेट्रोल टॉप एंड अँड नॉट द हायब्रिड वन. ऑल राईट लेडीज अँड जेंटलमेन, बॉईज अँड गर्ल्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे तुमचा दोस्त, तुमचा होस्ट प्रफुल, आणि स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी जेव्हा इनोवा हायक्रॉस घेणार होतो तेव्हा मी भरपूर रिसर्च केला आणि मित्रांनो आज मी तुम्हा सर्वांना सांगणार आहे मी इनोवा हायक्रॉस हायब्रिड न घेता पेट्रोल टॉप एंड म्हणजेच GX ऑप्शनल हे व्हेरियंट का घेतलं. आणि मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा कन्फ्युजनमध्ये असाल की इनोवाची हायब्रिड मॉडेल घ्यावी की पेट्रोल टॉप एंड म्हणजेच GX तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मित्रांनो, आपण बोलणार आहोत इनोवा हायक्रॉसचे कॉस्ट, डेली युसेज, मायलेज आणि माझे काही पर्सनल कारण ज्यामुळे मी प्रेफरन्स दिला इनोवा हायक्रॉस GX ऑप्शनल व्हेरियंटला. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर मी GX ऑप्शनल या व्हेरियंटला प्रेफरन्स दिला कारण की प्राइस डिफरन्स खूपच मॅसिव्ह आहे मित्रांनो हायब्रिड आणि पेट्रोल टॉप एंड या व्हेरियंटमध्ये. आणि मित्रांनो, सेकंड रिझन म्हणजे माझं डेली कार युसेज कमी असल्यामुळे मी प्रेफरन्स दिला नॉन हायब्रिड मॉडेल म्हणजेच GX ऑप्शनल व्हेरियंटला. आणि ऑप्शनल व्हेरियंट घेतल्यामुळे मला त्यामध्ये ऑप्शन मिळाला 7 सीटर घेण्याचा. आणि काही 7 सीटर कॅप्टन सीट व्हेरियंट हे माझ्या फॅमिलीसाठी एकदम परफेक्ट आहे, त्यामुळे मी प्रेफरन्स दिला 7 सीटरला, जी येते फक्त GX ऑप्शनल व्हेरियंट मध्ये. गाईज, हायब्रिड मॉडेल सुद्धा एकदम चांगलं आहे, पण कमी वापरासाठी तिची एक्स्ट्रा कॉस्ट अजिबात जस्टिफाय होत नाही. तर मित्रांनो, आता बघूयात आपण प्राइस डिफरन्स. तर मित्रांनो, इनोवा हायक्रॉस GX ऑप्शनल व्हेरियंट आणि इनोवा हायक्रॉसचे हायब्रिड व्हेरियंट VX किंवा ZX दोन्ही मधला फरक जर आपण बघितला तर 6 ते 8 लाखाचा फरक आपल्याला बघायला मिळतो दोन्ही मॉडेलमध्ये. आणि मित्रांनो, जर तुमचा वापर कमी असेल तर मधला हा 6 ते 8 लाखाचा डिफरन्स अजिबात जस्टिफाय होत नाही. माझी कार मी रोज वापरत नाही, वीकेंड्सला, फॅमिली ट्रिप्सला किंवा कधी शहरात फिरणं एवढंच, डेली ऑफिस कम्युट नाही. हायब्रिड मॉडेलचा फायदा तोच, डेली ऑफिस कम्युट असेल किंवा सिटीमध्ये रोजचं फिरणं असेल तर ट्रॅफिकमध्ये हायब्रिड कार इलेक्ट्रिक असिस्ट देते आणि तिथेच आपलं फ्युएल सेव्ह होतं. पण माझ्या युसेज मध्ये ते कमी चालणार आहे. तर आता आपण डिस्कस करूयात दोन्ही मॉडेलच्या रिअल मायलेज बद्दल. तर इनोवा हायक्रॉसच्या GX ऑप्शनल व्हेरियंट बद्दल बोलायचं झालं तर कार आपल्याला सिटीमध्ये देते 8 ते 11चा मायलेज, आणि तेच हायवेचा एक्सपिरियन्स बघितला तर आपल्याला 15 पर्यंत मायलेज इनोवा हायक्रॉसच्या पेट्रोल टॉप एंड मधून मिळतो. आणि तेच हायब्रिड बद्दल बोलायचं झालं तर हायब्रिड मॉडेल देते 16 ते 20चा मायलेज. पण हाच डिफरन्स आपण मोजायला पाहिजे पैशामध्ये. So which model is more value for money? Let's calculate break-even kilometers. Let the break-even kilometers be X. Assuming price of petrol 100 per liter, the petrol variant will cost 10 rupees per kilometer, whereas hybrid variant will cost us around 5.5 rupees per kilometer. So considering cost per kilometer and price of car, break-even kilometers approx 1.4 lakhs kilometer. म्हणजेच जर तुम्ही कार साधारण 1.5 लाख किलोमीटरपेक्षा जास्त चालवणार असाल तर हायब्रिड सोबत जायला हरकत नाही. आणि जर रनिंग 1.5 लाख किलोमीटरपेक्षा कमी असणार असेल तर पेट्रोलमध्ये फायदा होईल. अजून सोप्या भाषेत सांगायचे झाले तर समजा पेट्रोल आणि हायब्रिड या दोन्ही कार 1,40,000 किलोमीटर चालणार आहेत. त्यानुसार हायब्रिड कारला पेट्रोल खर्च येणार आहे साधारण 8 लाख रुपये, आणि GX म्हणजेच पेट्रोल कारला साधारण पेट्रोलचा खर्च येणार आहे 13 ते 14 लाख रुपये. इथे आपल्याला पेट्रोल कारचा खर्च जास्त वाटत असेल, पण हायब्रिड कार मॉडेल घेण्यासाठी आपण आधीच 6 ते 8 लाख जास्त दिलेले आहेत. म्हणजेच हायब्रिड कारची कॉस्ट आणि पेट्रोल यांची गोळाबेरीज केली तर पेट्रोल कारला येणारा खर्च आणि हायब्रिड कारला येणारा खर्च साधारण सारखाच येतो. म्हणजे साधारण लॉंग रन मध्ये पेट्रोल आणि हायब्रिड आपल्याला एकाच किमतीत पडतात. आणि माझं कार रनिंग एवढं जास्त नाही, म्हणून जास्तीचे पैसे इन्व्हेस्ट न करतात तेच पैसे पेट्रोलला वापरणे हे कधीही शहाणपण आहे असं मला वाटतं. बरं, हायब्रिडला पुढे जाऊन बॅटरी मेंटेनन्सचा खर्च येऊच शकतो, तो वेगळाच. आणि मित्रांनो, एवढं सगळं ॲनालिसिस केल्यानंतर
माझ्यासाठी पेट्रोल कारच बेस्ट आहे या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो. मित्रांनो, हायब्रिड मॉडेलमध्ये कॉम्प्लेक्स सिस्टीम असते आणि जर तुमचं लो रनिंग असेल तर त्यामध्ये ती बॅटरी चार्ज होण्याला प्रॉब्लेम येणार आणि इन दॅट केस बॅटरीची लाईफ कमी होते आणि बॅटरी खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि त्याविरुद्ध GX ऑप्शनल व्हेरियंटमध्ये सिंपल पेट्रोल इंजिन, ज्यामध्ये इझी मेंटेनन्स आणि कमी खर्च आणि इतर पार्ट्सची अवेलेबिलिटी सुद्धा चांगली आहे. तर मित्रांनो, जाणून घेऊयात फायनल वर्डिक्ट. जर तुम्ही रोज कार 40 ते 50 किलोमीटर चालवत असाल, हेवी सिटी ट्रॅफिक मध्ये कम्यूट करत असाल तर नक्कीच हायब्रिड मॉडेल घ्या. फ्युएल एफिशियन्सी अमेझिंग मिळेल. पण जर तुमचं रोजचं युसेज नसेल, वीकेंड ड्राईव्ह आणि फॅमिली ट्रिपसाठी कारचा वापर करत असाल तर GX ऑप्शनल व्हेरियंट हे परफेक्ट चॉईस राहील. आणि मित्रांनो, या कम्पॅरिझन व्हिडिओ नंतर जर तुम्हाला इनोवा हायक्रॉस GX ऑप्शनल या व्हेरियंट बद्दलचे फीचर्स जाणून घ्यायचे असतील तर लिंक या आय बटन मध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा. तर मित्रांनो, ही आहेत माझी ऑनेस्ट रिझन्स इनोवा हायक्रॉस GX ऑप्शनल व्हेरियंट घेण्यामागची. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल ठरेल. आणि मित्रांनो, तुम्हाला जर हा इनोवा हायक्रॉस कारच्या मॉडेल कम्पॅरिझनचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमचं कन्फ्युजन दूर करण्यामध्ये जर मी यशस्वी ठरलो असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कॉमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून टाका. चला तर भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, कीप एक्सप्लोरिंग.